नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा अनुभव. आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन येणार आहोत, लागवडी संबंधीचा. कारण की बऱ्याचदा काय होतं की बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटी आहेत. आता पेरूचा जर आपण विचार करणार आहोत तर पेरूच्या लागवडी करत असताना शेतकऱ्यांना अनेक वेगवेगळ्या व्हरायटी असतात आणि प्रत्येक व्हरायटीची लागवडीची जी काही पद्धत आहे ती वेगळी आहे. म्हणजे जर पेरूच्या तीनचा जर विचार केला तर आपल्याला बाजारपेठेमध्ये अगदी 40हून अधिक वेगवेगळ्या व्हरायट्यांच्या जातीचे पेरू आपल्याला उपलब्ध होत असतात. आणि ती फार पूर्वीपासूनचा जर आपण विचार केला तर पूर्वीच्या काळी जे काय लखनऊ 49 होते, जीवदास होते, थाई असेल किंवा ललित असेल, या ज्या काही व्हरायटी होत्या यांचे अंतर आणि शासकीय अंतर याच्यामध्ये खूप मोठी तफावत होती. आणि त्या काळामध्ये साधारणतः मीटरमध्ये लागवड केली जायची आणि ती मीटरमध्ये लागवड साधारणतः 3 बाय 3 मीटर, 4 बाय 4 मीटर अशा पद्धतीने लागवड असायच्या. म्हणजे फुटामध्ये जर आपण विचार करायला गेलो तो त्या 20 बाय 20, 18 बाय 18 अशा पद्धतीच्या लागवडी असायच्या. परंतु जसा काळ बदलतोय तसं आपल्याला वेगवेगळ्या व्हरायट्या उपलब्ध होत आहेत आणि जशा व्हरायट्या उपलब्ध होत आहेत तशा मात्र आपल्याला लागवडीच्या अंतरामध्ये योग्य ते बदल करणं फार गरजेचं आहे. कारण की सगळा खेळ हा आपल्या अंतरावरती डिपेंड असतो आणि आपलं अंतर मात्र चुकलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा तोटा होत असतो. मग आता याच्यामध्ये नेमके अंतर किती घ्यायचे आहेत, कोणत्या व्हरायटीनुसार आपलं अंतर बदलायचं आहे. कारण की बऱ्याचदा शेती करत असताना एकच अंतर सांगितलं जातं की 10 बाय 4 लावा, 8 बाय 4 लावा. परंतु तसं न करता आपण कोणत्या प्रकारची व्हरायटी लावतोय आणि कलम पद्धत कोणती आहे त्याच्यावरती डिपेंड पडतं की आपण ती त्याच्यामध्ये अंतर किती घ्यायचे. आता साधारणतः पूर्वीच्या काळी पाचर पद्धतीने आणि दाब कलम पद्धतीने अशा 2 पद्धतीने कलम असायचे आणि त्या ज्या काही व्हरायटी होत्या त्यांचं आयुष्य सुद्धा तेवढं असायचं. म्हणजे ते अगदी लागवड केल्यापासून 25, 30, 35, 40, 50 वर्षापर्यंत त्या बागा टिकायच्या. परंतु अलीकडे जे काय नवीन तंत्रज्ञान निघलंय आणि नवीन तंत्रज्ञानामुळे नवीन नवीन पद्धती आल्या आहेत कलमाच्या आणि त्या कलमाच्या पद्धती पाहता त्या जे काय झाडांचं आयुष्य असतं ते सुद्धा तितकं नसतं. मग अशा वेळेस काय करायचंय की आपल्याला अंतर निश्चित स्वरूपात कमी करायचंय आणि ते अंतर कमी करून आपलं उत्पन्न वाढवायचंय. परंतु हे करत असताना मात्र आपल्याला प्रत्येक व्हरायटीचं अंतर वेगवेगळं आहे आणि आपण ज्या काही आता ट्रेंडिंगमध्ये 3-4 व्हरायटी आहेत की ज्याची लागवड खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते, आपण त्याचाच आज विचार करणार आहोत आणि त्याच्याच अंतराचा आज आपण मागोवा घेणार आहोत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तैवान पिंक आहे, त्याच्यानंतर व्हीएनआर आहे आणि त्याच्यानंतर रेड डायमंड आहे. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा तैवान पिंक या व्हरायटीच्या कलम पद्धत कशी असते आणि त्याचं योग्य अंतर कोणतं असतं याची माहिती घेणार आहोत. कारण की जी काय कलम पद्धत आहे याच्यावरती डिपेंड पडतं की त्या झाडाचं आयुष्य किती आहे आणि तो बाग किती वर्ष टिकू शकतो. आता हा जो काय आपला बाग आहे हा तैवान पिंकचा आहे आणि याच्यामध्ये आपण 10 बाय 4 आणि 8 बाय 4 या 2 अंतराचा सरासरी विचार करत असतो. याच्यापेक्षा काही शेतकरी कमी अंतर घेतात किंवा याच्यापेक्षा जास्त घेतात. परंतु जे काय जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उपयोगी ठरेल आणि फायदेस ठरेल हे अंतर आपण सफिशियंट मानतो की 10 बाय 4 आणि 8 बाय 4. आता ही तैवान पिंकची आपली व्हरायटी आहे आणि ही जी काय तैवान पिंकची व्हरायटी आहे हिची कलम मेथड जर आपण पाहिली तर हिची जी काय कलम करण्याची पद्धत आहे ती क्लोन पद्धतीने आहे. म्हणजे क्लोन पद्धत म्हणजे काय तर अगदी काडीपासून आपण रोप तयार करत असतो आणि रोप तयार होण्याचा कालावधी अगदी 2, 2.5, 3 महिन्याचा असतो फक्त. आणि अशा वेळेस मात्र याची जर लाईफ पाहिली तर एक 5 वर्षानंतर याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात मर चालू होते आणि ती मर चालू झाली तर त्याचा तोटा आपल्या शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. अशा वेळेस आपल्याला खूप मोठी लागवड करून जमणार नाही. म्हणजे अगदी 12 बाय 12 असेल, 12 बाय 8 असेल, 12 बाय 7 असेल, 12 बाय 10 असेल अशा पद्धतीची लागवड याच्यामध्ये जमत नाही. याच्यामध्ये आपला 8 बाय 4 असेल किंवा 10 बाय 4 असेल अशा अंतराचाच आपला विचार करावा लागतो. कारण की याची कलम पद्धत तशी आहे, हिचं आयुष्य मात्र तेवढंच आहे. परंतु याच्यापेक्षा जर वेगळ्या व्हरायटीचा आपण विचार केला त्याच्यामध्ये आपण साधारणतः व्हीएनआरचा जर विचार केला तर व्हीएनआर एक अशी व्हरायटी आहे का तिचं कलम मेथड ही पाचर कलम पद्धतीने केलं जाते. म्हणजे पाचर जे काय आपण म्हणतो त्या पद्धतीने त्याच्यामध्ये कलम केली जाते आणि त्याच्यामध्ये मात्र आपल्याला अंतराचा थोडासा जास्तीचा विचार करावा लागतो. कारण की व्हीएनआर जी काय व्हरायटी आहे ती पाचर मेथड कलम पद्धत असल्यामुळं तिचं आयुष्य जास्त आहे. म्हणजे आपलं अगदी 15 ते 20 वर्षापर्यंत तो बाग खराब होत नाही, चांगला जर व्यवस्थित नियोजन ठेवलं आणि निमोटर जर येऊन दिला नाही तर. मग अशा वेळेस आपल्याला तिचा अंतराचा जर विचार करायचा असेल तर आपल्याला ते अंतर साधारणतः 12 बाय 8 या अंतराचा एकदम सफिशियंट अंतर आहे. योग्य छाटणी जर घेतली तर त्या 12 बाय 8च्या अंतरामध्ये आपण अतिशय सुंदर पद्धतीने तो बाग उभा करू शकतो आणि चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. त्यानंतर जी काय बाजारपेठेमध्ये आता 3-4 वर्षापासून किंवा मागच्या 2, 2.5-3 वर्षापासून अतिशय ट्रेंडिंगमध्ये व्हरायटी आहे आणि तिची मागणी पण वाढत आहे अलीकडच्या काळामध्ये, ती म्हणजे रेड डायमंड, गुजरात रेड किंवा आणखी काही व्हरायटी आहेत त्या आणखी काही वेगळ्या नावाने ओळखलं जातं. आता याच्यामध्ये सुद्धा
ह्या कलम पद्धतीमध्ये याचा सुद्धा आपल्याला एक वेगळा विचार करावा लागतो। याच्यामध्ये आपण दोन पद्धतीने कलम पाहत असतो। याच्यामध्ये एक खोगर कलम असेल आणि दुसरं पाचर कलम असेल। या दोन पद्धतीने हे रोपं तयार केली जातात आणि ह्या रोपांचं आयुष्य सुद्धा अशाच पद्धतीने आहे 10-12 वर्षापर्यंतचं। आणि हे जर अशा पद्धतीने रोप तयार असेल तर निश्चित स्वरूपात याचा अंतर सुद्धा आपल्याला तैवान पिंक आणि व्हीएनआर पेक्षा वेगळं घ्यावं लागेल, कारण की आपण छाटणी तंत्राचा अवलंब करीत असतो आणि दरवेळेस छाटणी करून झाड बारीक करीत असतो। अशा वेळेस मात्र आपल्याला याच्यामध्ये साधारणतः 10x5 किंवा 10x6 या अंतराचा जर आपण विचार केला तर निश्चित स्वरूपात रेड डायमंडचं बाग अतिशय चांगल्या पद्धतीने येऊ शकतो आणि चांगलं उत्पन्न घेऊ शकतो। कारण की शेती करत असताना योग्य अंतर आणि काम करण्यासाठीच सोडलेली जागा याच्यामुळे आपल्याला पुढील कामे सुलभ होत असतात आणि चांगल्या पद्धतीने आपण शेती करत असतो। म्हणून पेरू शेती करत असताना आपल्याला व्हीएनआर, तैवान पिंक आणि रेड डायमंड आपण ह्या तिन्हीचं योग्य अंतर कोणतं आहे आणि त्याचा नेमका फायदा काय होतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। कारण की जर आपल्याला योग्य अंतरच समजलं नाही तर निश्चित स्वरूपात त्याचा तोटा येणाऱ्या काळामध्ये होत असतो। म्हणून मी माझ्या पद्धतीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला की जे काय तैवान पिंक असेल त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः क्लोन मेथड आहे आणि त्या क्लोन मेथडचा विचार करता आपल्याला त्याच्यामध्ये 10x4 आणि 8x4 याचा विचार करावा लागेल। त्यानंतर व्हीएनआर आहे, व्हीएनआरचा जर विचार करायला गेलं तर व्हीएनआर मध्ये आपल्याला 12x8 या अंतराचा विचार करावा लागेल। आणि जे काय रेड डायमंड असेल, रेड डायमंड मध्ये आपल्याला खोगर कलम किंवा पाचर कलम असतं, त्याच्यामध्ये मात्र आपल्याला 10x5 किंवा 10x6 या अंतराचा विचार करावा लागेल। म्हणून जर अशा पद्धतीने आपण जर अंतर आणि जातीची निवड या दोन्हीचा जर योग्य ताळमेळ घातला तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होईल आणि चांगल्या पद्धतीने पेरू शेती करण्यास मदत होणार आहे। म्हणून अशा प्रकारच्या माहितीच्या आधारे आपण जे काय आपला अनुभव आहे शेतीमध्ये का पेरू शेतीमधला तो आपण शेतकऱ्यांपर्यंत द्यायचा प्रयत्न करतो आणि त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने कशी शेती करता येईल ते आपण पाहत असतो। कारण की आता आपला हा बाग आहे तसा तैवान पिंकचा आणि साधारणतः एक 1.25 महिना होत आलेला आहे आणि 1.25 महिन्याच्या मानाने पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारचे शूट आहेत। आता हे पाहिलं तर खूप चांगली कळी पण लागलेली आहेत। इथे पण शूट पाहिलं तर अतिशय सुंदर पद्धतीने याच्यावरती फुटवा झाला आहे। म्हणून अशा पद्धतीने शेती जर केली तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पेरूचं उत्पन्न काढता येईल आणि खूप चांगल्या पद्धतीने पेरू शेती करता येईल। म्हणून योग्य अंतर आणि योग्य जात याच्यानुसार आपलं जे काय माप आहे ते आपण निश्चित करावं आणि तशा पद्धतीने लागवड केल्यास निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे।